आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आजपर्यंत मला आपलं वाटायचं माझ्या 5 मुलींना एकट्याने वाढवलंय, एकट्याने सांभाळलंय. आज अजिंक्यरावांकडे बघितलं वाटतं प्रत्येकाची आपली आपली अशी एक स्वतःची लढाई असतेच. नाही, मी समजून घेऊ शकतो त्यांना. त्यांची काय तारांबळ होत असेल, उडत असेल, अगदी जाणवतंय मला. बरं, या सगळ्यामध्ये माझ्या वृंदाची केस अगदी नेटाने लढतायत. ते बघून खरंच कौतुक वाटतं मला त्यांचं. नाही, चुकलंच आपलं. त्यांच्याबद्दल, त्यांच्या बायकोबद्दल आपण चुकीचाच अंदाज बांधले. हो बाई, खरंय मास्तर. मला सुद्धा ना तो माणूस चुकीचाच वाटायचा. त्याची बायको कामाच्या मागे लागली, काय काय बोललो बाई आपण. खरंच हो, दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काय दुःख वाढवून ठेवलेलं असतं ना, काही वेळेला कळत नाही बाई आपल्याला. हो, आणि तुम्हाला सांगू का, आपल्या नशिबात काय वाढून ठेवेल तो देव, याबद्दलचे त्याचे निर्णय सर्रास चुकतातच. हो, मुलांच्या डोक्यावरचं आई बापाचं प्रेम, कोणाचा एकाचा आधार गेला की कोलमडून पडतच ना. तुमची मुलं काय, माझ्या 5 मुली काय, त्या कोलमडलेल्या छताखालीच त्यांचं बालपण गेलं ना. हा, तर माझी बर्फी सुद्धा राणाशिवायच वाढणार. 4 दिवसात आपल्या काळजात घर केलेली शमिका सुद्धा तिच्या आईशिवाय जगते ना. नाही, असं संसाराचा गाळा ओढताना आईचं आणि बापाचं प्रेम एकत्र देणं इतकं सोपं असतं का? काय काय हा असा खेळ खेळून देवाला काय कसला आनंद मिळतो ना, मला खरंच कळत नाही. बाई मास्तर, मी पण या आधी ना देवाला असाच दोष द्यायची वेळी, सारखी नावं ठेवायची. तर मला असं वाटतं बरं का, देवाचा तरी काय दोष आहे? आता मला सांगा, राजा दशरथाने जीव सोडला त्यावेळेला राम देव असून सुद्धा होता का जवळ आपल्या बापाच्या? सांग, बापाची माया मिळाली का त्याला? मुकलाच ना तो बापाच्या मायेला. तसंच बाई कृष्णाचं. कृष्ण जन्मला, पण जन्मदात्री आई आणि बाप यांची माया बालपणी त्याला नाहीच मिळाली बाई. तरी पण मला आपलं असं वाटतं, वरती जो बसलाय ना, त्यांनी कोणाच्याही आयुष्यातली देवकी जरी हिरावून घेतली तरी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये यशोदा तो आणतोच त्यांच्या आयुष्यात. हा, घ्या मास्तर, घ्या. पण तरी मला वाईट वाटतच आहे. म्हणजे अजिंक्यरावांना जसं त्यांच्या शमिकाला आता एकट्यानेच वाढवायला लागणार आहे, तसंच माझ्या वृंदाला सुद्धा बर्फीला एकट्यानेच वाढवावं लागणार. नाही, पण हे खरं आहे बाई मास्तर, एकट्याने मुलं वाढवणं अवघड बाई, अतिशय अवघड. हे कळतच नाही हो की त्यांचं दुःख समजून घ्यावं का त्यांच्या गरजा पुरवाव्या बाई. हो ना. परत आपण घरी नसताना ते त्यांचं विश्व कसं समजून घेत असतील, कसं घडवत असतील, याचाही अंदाज बांधता येत नाही आपल्याला. हो ना. नाही, म्हणूनच मला वाटतं मुलांच्या आयुष्यामध्ये आई आणि बाप दोघंही असायला हवेत. बी रुजायला जशी माती लागते तशी सूर्याची ऊब सुद्धा हवी असते. म्हणजे आई नसल्यावर मूल बापाला सांगतं येऊन, बापाला वेळ नसतो तेव्हा आईला येऊन बी लागतात. पण या दोघांपैकी कोणा एकाचा आधार हिरावून घेतला जातो, मात्र मागे जो राहतो त्याच्या जबाबदाऱ्या मात्र वाढतात, त्याचं धावणं वाढतं. खरंय. तुम्हाला सांगतो, असाल तर काही आपल्याला सगळं काही मुलांना देता येतं, फक्त वेळ देता येत नाही, अजिबात देता येत नाही. नाही, मुलांना एकट्यानं मोठं करणं कठीणच असतं, खरं फार कठीण असतं.
सुमित जोशी नाही, त्याचा भाऊ नाही येत, आई येते सोडायला. हा नसेल. श्याम कांबळे नाही. हर्षल पंडित नाही. पंडित नावाचा तर माझ्या बॅचला कोणीच नव्हतं. नाही. रोहन बालावलकर नाही. काय गावा, काय झालं? कसले रेकॉर्ड चेक करतेस? कोणाची फी वगैरे राहिलीये का? नाही, ते मी हे काय काय हे ते करत मुलांचे फोटोज कशाला बघतेस? ह्यातला कोणी आवडलंय का तुला? ताई, क्लास मधली सगळी मुलं लहान आहेत माझ्यापेक्षा. अगं मग चालतं. अगं आजकाल वयाने मोठ्या असलेल्या मुली सुद्धा चालतात लग्नाला. लहान माणसांवर प्रेम होऊ शकत नाही का? आजकाल आपल्यापेक्षा लहान असलेल्या माणसांवर सुद्धा प्रेम होतं. काय प्रेम 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 लावलंय? तसं काही नाहीये, सांगितलं ना तुला. तसं काही नाहीये, मग रेकॉर्ड कशाला चेक करतेस? माझा एक स्कूल फ्रेंड आहे, त्याचा भाऊ आपल्या क्लासमध्ये शिकतो असं कळलं मला, म्हणून मी जस्ट चेक करत होते. मी आलेच. हा मुक्ता बोल. ओवीताई, आपण आम्हाला जे काही सांगितलं ना त्याने ती खूप अस्वस्थ झालीये आणि मी तिला मेसेजेसही केले. तिला सांगितलं की माझा भाऊ तुमच्या क्लासमध्ये आहे. काय? हो अगं, ती आता सगळं चेक करत होती, नाव चेक करत होती, तो कुठल्या क्लासमध्ये, सगळे रेकॉर्ड चेक करत होती. आपल्या फिरकीमध्ये आपण गुंडाळले आम्हाला. काय ग मुक्ता? हा, हिचं काय चाललंय? काय विचारू नकोस दादा. ही तुझी बायको आणि माझी बायको दोघी मिळून स्कॅम करतायत. स्कॅमर आहेत या, स्कॅमर. म्हणजे तू 2 मिनिटं थांब, एवढा हिशोब होऊ दे माझा, मग सांगतो तुला, नाही तर चुकेल सगळं. बरं ओवीताई, ऐक ना, आकाशला जरा इकडे पाठवून दे ना. हा तुझा पर्सनल प्लॅन आहे की? नाही, हा माझा पर्सनल प्लॅन नाहीये. मी हे तुला सगळं नंतर सांगते. ती आता आली ना मध्येच तर प्रॉब्लेम होईल. ओके, मी ठेवते फोन. बाय. हो हो ठीक आहे, सांगते. काय काय चाललंय तुमचं? सांगते. भाऊजी, मुक्ताने तुम्हाला बोलवलंय क्लासमध्ये. मी नाही जाणार. अरे जाओ भाऊजी. अरे नेमकं काय चाललंय तुमचं? ओवी, हा म्हणत होता की तू आणि मुक्ता मिळून काहीतरी स्कॅम करताय. नक्की काय करताय तुम्ही? मी सांगतो दादा. या दोघी मिळून आभाला गंडवतायत. ओ, काही गणवत वगैरे नाही होत. तिला थोडीशी समज यावी म्हणून आम्ही हे सगळं वागतो. काय समज देताय वहिनी? एखाद्याला अशी प्रेमाची खोटी आशा दाखवणं चुकीचं नाहीये का? अरे 1 मिनिट यार, कोड्यात का बोलताय तुम्ही? नीट सांगा ना काय झालंय. सांगेन, पण तुम्ही आधी यांना मुक्ताकडे जायला सांगा, तरच सांगेन. ए जा. मी नाही जाणार. जा रे. नाही रे दादा. नाही जाणार तू? नाही. मोठ्या भावाची ऑर्डर आहे, मोठ्या भावाचे शब्द मोडणार तू? जा. आता तुला माहित नाही या दोघी काय करायला निघाल्यात ते. तू गेलास की मला सगळं कळणार. तू जा. हिशोब आहे माझा. सगळं करतो. अरे दादा करतो. जा. मी असं मागे मागे येणार नाही. हा, सरळ चाल बरं. तू फिनिश कर हा ब्रेकफास्ट. चाल. अगं पण का नो? मला नाही खायचं म्हटलं ना मी. अरे पण हॅलो मावशी, कुठे आहात तुम्ही? 2 दिवसात येणार होतात ना? तुम्हाला माहिती ना तिला सांभाळून ऑफिसला जाणं नाही होत मला.
म्हणजे काय, तुम्ही गेलात त्या दिवशीपासून असं चाललंय? कधी येणार आहात तुम्ही? काय अजून 2 दिवस? माझं ऐका तुम्ही. मावशी, हॅलो हॅलो. शमिका, मस्ती नाही. वर चढू नको प्लीज 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 प्लीज. खाली उतर प्लीज प्लीज. उशीर झालाय मला, प्लीज खाली बस. नीट बस, व्यवस्थित. हे बघ, मला ना खूप काम आहे. कोर्टात जायचं ना बाळा मला. तू हे खाल्लं नाहीस ना तर मग मम्मा बोलून मुसका मारलास तरी मी हे नाही खाणार आहे. पण का नाही खाणार आहे? रिझन तरी देशील? कारण याच्यातल्या भाज्या मला बिलकुल नाही आवडत. ओ सॉरी सॉरी सॉरी. काय, डॅड इज नॉट अ गुड कुक, तुला तर माहितीच आहे. दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम. खूप झाले हा तुझे टँट्रम्स आता. चल, मी भरवू का? नाही. शमिका, अगं हे खाऊन घे ना, असं काय करतेस? मी काय म्हणत होतो, तुम्ही जरा लवकर या ना मावशी. मावशी? तुम्ही माझा नंबर मावशी म्हणून सेव्ह केलाय? अहो, वृंदा बोलते मी, वृंदा घोलप. तुम्ही का फोन केला? अहो, कशाला म्हणजे काय, माझ्या मिस्टरांचे डॉक्युमेंट्स द्यायचे होते ना तुम्हाला, त्यासाठी कॉल केला होता. अहो, मग डॉक्युमेंट्स द्यायचे तर ऑफिसवर जाऊन द्या ना. मला का फोन करताय तुम्ही? शमिका, ऐक. हॅलो. शमिका शमिका, ऐक ऐक, आपण ना पटकन हे करू. ए असं काय करते बघ, आपण ना पटपट खाऊन घेऊया. एक घास शिवचा, एक घास खाऊचा, संपून जाईल. हा शमिका, ऐक ना, पुढच्या वेळी ना मी तुझ्या आवडत्या भाज्या घालून करीन. हा चल चल चल, आवर पटकन. उशीर झालाय बाळा, कोर्टात जायचंय मला. एक 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 एक. मुक्ता, काय झालं? काय काम होतं? काहीच नाही. काहीच काम नव्हतं? अरे मग मला का बोलवलंस इकडे? आपण हिला सांग, दुकानात काही कमी कामं असतात का? थांब थांब थांब, लगेच चिडचिड करू नकोस. ऐक, काम असं काही नाहीये, पण म्हटलं आपण जरा बाहेर जाऊन फिरूया ना छान. म्हणजे तू आता फिरायला जाणार आहेस? हो, मग जाणार आहे. मग मी इथे एकटीच बसू? मग काय झालं? हे बघ, मला ना खूप बोर होतंय आणि माझ्याकडे माझा हक्काचा नवरा आहे ना, मग मी बाहेर फिरायला जाणारच. कसं आहे ना आभा, आपल्याकडे आपला हक्काचा माणूस असलं ना की बाहेर फिरायला जाता येतं, मूवी, शॉपिंग अशा सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतो. सो म्हटलं आज मी मस्तपैकी शॉपिंग करते, चल जाऊया. अगं, तुला शॉपिंगच करायची होती तर मला सांगायचं, मी आले असते. माझ्या बरोबर माझा हक्काचा नवरा असताना मी तुला कशाला बरोबर घेऊन जाऊ? आणि कसं आहे आभा, आपल्या बरोबर जेव्हा आपल्या हक्काचा माणूस असतं, आपला हक्काचा नवरा असतो, तेव्हा कसं बरं पडतं. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपण शॉपिंग करत असतो तेव्हा आपला बॅग उचलणारा आपला हक्काचा माणूस असतो, तो म्हणजे नवरा असतो. मग हे असं सगळं असताना मी तुला कशाला घेऊन जाऊ बरोबर? जाऊ दे, मी तरी तुला कशाला हे सगळं सांगतेय. तसंही तुला प्रेमात पडायचं नाहीये, तुला लग्नही करायचं नाहीये, त्यामुळे तुला हे सगळं काहीच कळणार नाही. तुझ्या आयुष्यात कसलं आलंय थ्रिल. तू एक काम कर, आयुष्यभर ना तुझी शॉपिंग तू एकटीनेच कर आणि तुझ्या बॅग्स पण तूच उचल. ओके, चल बॅग मी चालले. चल. पण चल रे. काय चाललंय? काही नाही, बाण नीट लागलाय की नाही ते बघत होते फक्त. असो, कुठे जायचंय आपण? आपण कुठेच जायचं नाहीये. काय? आपण कुठेच जायचं नाहीये, फक्त आभाला कुठेतरी पाठवायचंय. कुठे पाठवायचंय? योग्य ठिकाणी. वृंदा, कशी आहे ग बर्फी? आता रडायची थांबलीये, अजूनही पोटात दुखतंय तिच्या. नाही, हे दे तिला आराम पडेल. दे. कशाला देता ही गुटी? काय होणार आहे त्याने? अगं, त्याने आराम पडतो म्हणून सांगतेय. आता 2 दिवस झाले, काही आराम पडला का? नाही ना. मग काय करायचं आता? डॉक्टरकडे घेऊन जायचंय का? मी येऊ का बरोबर? नाही, काही गरज नाहीये, मी नेते तिला. राहू दे.
हो चला जायचं आपण चला. हो राजा, काय झालं बाळाला? या. काय झालं सोना? भाऊजाला पोट दुखतो हो. बरं वाटणार ना बर्फीला? काय ग, हे भर उन्हाचं इले कुठे घेऊन चाललीस तू? बाबा अजून पोटात दुखायचं कमी नाही झालंय, रडत होती मगाशी. डॉक्टरकडे नेते. हा बरं चल चल, मी पण येतो चल. अहो कशाला, मी जाते, तुम्ही नका धावपळ करू. राहू. मी येतो म्हटलं ना, एकटी कशी काय घेऊन जाणार आहेस तिला तू? अहो बाबा. अरे नमस्कार. नमस्कार. सॉरी म्हणायला आलोय, जरा चुकलंच माझं सकाळी. तुम्ही एवढा कॉल केलात आणि मी ओरडलो तुमच्यावर. सॉरी. ऍक्च्युली शमिकाला घेऊन ऑफिसलाच चाललो होतो, म्हटलं वाटेत तुम्हाला सॉरी म्हणून जावं. तुमची केअरटेकर अजून आली नाही का? नाही ना मास्तर, अजून 2 दिवस लागेल म्हणते. उशीर मावशीला होतोय आणि चिडचिड माझ्यावर. हे आजोबा हसताना किती चांगले दिसतात. हो थँक्यू थँक्यू थँक्यू. थांबू का मी तुमच्याकडे? ही मस्कापोली ही त्यासाठी आहेत. थांबू? हा अजिबात नाही. काय रे दादा, थांबू दे ना. नाही म्हटलं ना. थांबू दे, लहान आहे ती. थांबू थांब तू थांब. अहो नको नको मास्तर, उगाच सवय लागेल तिला इथली. असं काय लागत नाही, सांग तू. बरं बाबा, मी जाऊन येते, तुम्ही तुमचं आवरून घ्या. हा अगं नाही मी. तुम्ही बाहेर चाललात का? हो, बर्फीला जरा बरं नाहीये, डॉक्टरकडे न्यायचं होतं. हो मी सोडतो ना तुम्हाला. मी तिथूनच चाललोय, मी क्लिनिकला सोडतो तुम्हाला. अहो नको, राहू दे, मी जाईन. अहो राहू द्या, मी सोडतो. या नीट राहायचं. थांबेल सावकाश घ्या. ग्रॅनी, ए ग्रॅनी. अहो ही मास्तर गाणं म्हणते वाटतं काहीतरी. नाही नाही, मी तुम्हाला ग्रॅनी म्हंटल. अच्छा तुम्हाला ग्रॅनी 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 म्हणते मला? हो. गोणी हा काय काय? आपण अंधही कोशिंबीर खेळूया. बाई मी नाही. किती पळवतीस बाई मला तू. मी नाही खेळणार. हवं तर यावेळी माझ्यावर राज्य. बर खेळूया. चला, हे ठेवूया आधी, हे ठेवूया. बाळ आहे का बाई ते? पण थँक्यू मास्तर, फार मोलाची मदत झाली मला आज. काय कसली मला आज आजोबांसोबत खूप मज्जा आली खेळायला. त्रास नाही ना दिला? नाही बाई, अजिबात त्रास नाही दिला. अहो शांत आहे ठा मी. शांत आहे? बरं ठीक आहे, मग येतो आम्ही आता. टाटा. यायचा परत. हो नक्की. हे वाट बघतायत सगळे. हो. शमिका, हो. बेल्ट. सॉरी, पुन्हा विसरले. डॅडा, बेल्ट. काय ग, शांत होतीस ना तिथे? हो. हसतेस म्हणजे नक्कीच काहीतरी केलंस. कुठे काय, थोडा वेळ अंधे कोशिंबीर खेळलो, त्याच्यानंतर शांतपणे बुक रीड केली. हो हो. तुझ्या डोळ्यात दिसते तू खोटं बोलतेस. खरं खरं सांगा, काय केलंस? मम्माची शपथ आहे तुला. काय रे डॅडा, मम्माची शपथ का देतोयस? मग सांग. मी फार काही नाही केलं, फक्त त्या ओवी आंटी आहेत ना, त्यांच्या रूम मध्ये मी. अहो तुमचा चेहरा. काय झालं चेहऱ्याला? थांबा. बोल. हो थांबा तर. तसेच थांबा, तसेच थांबा. काय करतेस? हा
हे काय लागले माझ्या चेहऱ्याला? टॉवेल मध्ये काही पावडर कुणी टाकली? तू हे काय करून आलीस शमिका? आणखीन काय काय केलंय? फार काही नाही, फक्त त्या मुक्ता आंटी आहेत ना, अरे गप कोण? आकाश, काय कंगाला गम कोणी लावलाय? काय सगळ्या केसाला लागलाय बघ, गुंता झालाय, खराब झालेत केस. आणखीन काय काय केलं? खरं खरं सांग आता. त्या किचन मध्ये बरण्या. अरे देवा, काय ग ताई, कशी काय फुटली बरणी? अगं बरणीचं झाकण लूज होतं. मी आल्यापासून बघतेय सगळ्या बरण्यांची झाकणं लूज करून ठेवलेत कोणीतरी. आणखीन काय केलंस? काही नाही केलं. नक्की? केलंय, पण ते सांगण्यासारखं नाहीये. सांगण्यासारखं नाहीये म्हणजे?